नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते। बघा, पूर्वीच्या काळी किंवा अजूनही काही भागांमध्ये, खेडेगावांमध्ये अजूनही घरोघरी घरगुती शेवया बनवल्या जातात। पण काही भागांमध्ये तर बघितलं ना तर की शेवया बनवण्याची नवीन मशीन निघाली आहे। त्यामुळे आपण तिथं सामान देतो आणि शेवयाच डायरेक्ट घरात घेऊन येतो, म्हणजे शेवया आपण बनवतच नाही घरी। तर आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे शेवया बनवण्याची मशीन न वापरता जी जुन्या काळी की अजूनही वापरली जाते बघा काही भागामध्ये गावामध्ये। तर त्या मशीनचा वापर न करता आपण ज्या सोऱ्यापासून किंवा ज्या मशीनीपासून चकली पाडतो, शेव पाडतो किंवा कुरडई बनवतो, त्या सोऱ्याचा वापर करून आपण घरगुती अशी पालक भाजीचा वापर करून आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून पौष्टिक अशा शेवया बनवणार आहोत। आणि ह्या शेवया म्हणजे आपण बनवल्यानंतर स्टोअर करून ठेवतो, वर्षभर आपण ह्या टिकतात आणि खराब बिलकुल होत नाही, आपण स्टोअर करू शकतो। बऱ्याच घरामध्ये लहान मुलं आणि मोठी व्यक्ती पण पालेभाज्या खातच नाही आणि बऱ्याच ताईंना असा प्रश्न पडतो की रोज रोज घरामध्ये काय बनवायचं। तर आपण त्या गव्हाच्या पिठाच्या साध्या शेवया न बनवता जर अशा शेवया बनवल्या तर नक्कीच फायदेशीर ठरतील। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तरी मी इथं बघा पालक घेतलेला आहे ताजा, तो पण 300 ग्रॅम। आता 300 ग्रॅम पालक घेतलेला आहे, बघू शकता। आणि पालकाच्या भाजीच्या थोड्याशा मी काड्या पण घेतलेल्या आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की भाजीच्या काड्या वापरत जा, जेणेकरून याच्यामध्ये पण जीवनसत्व असतं। त्यानंतर हा पालक आपण 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथं गॅसवरती ठेवली आहे कढई। कढईमध्ये मी एक 2 ते 2.5 ग्लास पाणी ठेवलं आहे। छान अशी पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये हा पालक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि 10 ते 15 मिनिटं शिजवून घेतला। आता त्यानंतर पालक थंड झाल्यानंतर त्या पालकाच्या पाण्यासकट मी मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला आहे, पालकाचं पाणी शिजलेलं टाकून न देता। त्यानंतर आता एका ताटामध्ये मी 2 वाटी, बारीक वाट्या आहेत, 2 बारीक वाटी मी रवा घेतलेला आहे। आता रवा तुम्ही इथं बारीक घ्या, जेणेकरून आपल्या शेवया छान होतील। त्यानंतर बघा 2 वाटी रवा घेतला की त्याच वाटीने मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ तुम्ही सुज्याच्या चाळणीने चाळून घ्या, जेणेकरून बारीक पीठ असेल। तर बघा त्यानंतरच इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं की मी त्यामध्ये चवीनुसार घेणार आहे इथं मीठ। आणि मीठ घातलं की याच्यामध्ये आपण छान असं हाताने मिक्स करून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर इथं बघू शकता यानंतर हे छान असं मिक्स झालं की याच्यामध्ये आपण जे पालकाचं मिश्रण मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं आहे ना, ते याच्यामध्ये सर्व असं छान असं मिक्स करून थोडं थोडं घालून आपण हे छान असं कणिक तयार करून घेणार आहोत। तर बघू शकता मी एका वाटीमध्ये घेतलेलं आहे हातामध्ये आणि त्यानंतर हे सर्व थोडं थोडं काढून असं मिक्स करून घेणार आहे, बघू शकता। आणि कणिक आपल्याला खूप घट्ट मळायचं नाहीये, कारण आपण शेवया पाडण्याची जी मशीन असते तिच्यामध्ये न बनवता आपण जो घरगुती सोऱ्या असतो ना त्यामध्ये बनवणार आहोत। तरी तर कणिक आपण घट्ट मळायचं नाहीये, कणिक थोडंसं मीडियम ठेवायचं आहे, खूप सैलसर पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, एक वेळ सैलसर असलं तरीही चालेल। तर बघू शकता सर्व मिश्रण टाकून मी इथं बघू शकता अशा प्रकारे कणिक तयार करून घेतलेलं आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता हे कणिक आपण 1-2 तास साईडला ठेवूया भिजण्यासाठी। 2 तास झालेले आहे, बघू शकता। आणि मी अशा प्रकारे बघू शकता अशी जाळी घेतलेली आहे शेवया पाडण्यासाठी। तर हे होल थोडेसे मोठे आहे, पण शेवया जेव्हा सुकतील ना तेव्हा बारीक होतील। तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा सोऱ्या घेतलेला आहे, त्याला आतून थोडंसं तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपलं पीठ चिटकणार नाही। तर सोऱ्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे। आता त्यानंतर आपण हे कणिक याच्यामध्ये छान असं दाबून भरणार आहोत, जेणेकरून की याच्यामध्ये कुठं हवा वगैरे राहिली तर आपलं पीठ छान असं दाबून घ्यायचं आहे या सोऱ्यामध्ये, कुठंही हवा थोडीशी मोकळी नाही राहिली पाहिजे याच्यामध्ये। तर अशा प्रकारे सर्व कणिक असं दाबून भरायचं आहे आणि त्यानंतर हा सोऱ्या पूर्णपणे सेट केलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता तुमच्याकडे याच्यापेक्षा जर बारीक प्लेट असेल सोऱ्याला किंवा शेवया पाडण्यासाठी तर तुम्ही ती पण वापरू शकता। तर जुन्या पारंपरिक पद्धतीमध्ये बघा अशा प्रकारे जे घरातील भाकरी किंवा चपाती ठेवण्याचे टोपले होते ना, तर त्याच टोपल्यावरती शेवया पाडल्या जायच्या। अजूनही काही गृहिणींना ताईंना माहिती असेल, तर ज्या खेडेगावामध्ये किंवा गावामध्ये राहिले असेल, तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं शेवया पाडून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तुम्हाला आता वाटत आहे की खूपच जाड आहे हिचा आकार शेवईचा, पण त्यानंतर तुम्ही बघू शकता वाळल्यानंतर किंवा सुकल्यानंतर ह्याच्या साईज खूपच बारीक होते। तर इथं बघू शकता मी अशा प्रकारे सर्व शेवया इथं या टोपल्यावरती पाडून घेतलेल्या आहेत।
टोपल्यावरती जर अशा पाडल्या ना तर सुटसुटीत निघतात आणि जेणेकरून तुम्ही बघू शकता अजिबात चिटकत नाही. तर इथं बघू शकता मी ऑप्शन म्हणून आता त्यानंतर बघा टोपलं तर एकच होतं माझ्याकडं. त्यानंतर मी बाकीच्या शेवया अशा ताटावरती बघा स्टीलच्या ताटावरती पाठीमागच्या साईडने काही काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि अशाच प्रकारे मी सर्व शेवया पाडून घेतलेल्या आहे. आणि त्यानंतर मी फॅन खाली 1 ते दीड तास फॅन खाली सुकवून घेतलेल्या आहे या शेवया. आणि त्यानंतर बघा मी उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे 2 ते 3 तास. तर त्यानंतर बघू शकता कलर थोडा डाऊन झालेला आहे, कारण आपण उन्हामध्ये शेवयाला प्रत्येक वेळी ऊन देतच असतो, साध्या असो किंवा कोणत्याही. तर थोडासा डाऊन झालेला आहे, काही हरकत नाही. पण बघू शकता तुम्ही 2 तास छान असं ऊन दिलं की त्यानंतर बघू शकता ह्या शेवया आपल्या तयार झालेल्या आहे खाण्यासाठी. तर बघा याच पालक भाजीचा आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून मी छान असे घरगुती नूडल्स पण बनवलेले आहेत. जर कुणी ही रेसिपी पाहिली नसेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची मी रेसिपी खाली शेअर केली आहे. ज्यांनी नसेल बघितली त्यांनीही बनवून बघा. ते पण खूप पौष्टिक हेल्दी असे नूडल्स आहे जे घरगुती आपण बनवलेले आहेत. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करायला विसरू नका. भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये.